पत्रकार दिनाचं औचित्य साधून व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम, शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठान आणि नाथपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचा लाभ पत्रकारांसह परिसरातील अनेक नागरिकांनी घेतला। या आरोग्य शिबिरात विविध आजारांवरील तपासणी व प्राथमिक उपचार करण्यात आले। सामाजिक भान जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचं नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आलं। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून पत्रकारांचे समाजातील योगदान अधोरेखित करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठानचे सेवानिवृत्त प्राचार्य बाबूराव शिंदे यांनी आपल्या मनोगतात नाथपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त समाज शिक्षण आरोग्य व सामाजिक प्रवाहात पुढे गेला पाहिजे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील असं ठाम मत व्यक्त केलं। हा समाज वंचित न राहू नये यासाठी संघटित प्रयत्नांची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय। कार्यक्रमास व्हॉइस ऑफ मीडियाचे कोकण प्रभारी तथा राज्य कार्याध्यक्ष कुमार कडलक, रायगड जिल्हाध्यक्ष अभिजित दरेकर, रायगड कार्याध्यक्ष संकेत घेवारे, रायगड दक्षिण जिल्हाध्यक्ष रत्नाकर कडू, कोकण विभाग महासचिव रंगनाथ तांगडी, शत्रुघ्न उमाप यांच्यासह शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठानचे सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे, सेवानिवृत्त प्राचार्य बाबूराव शिंदे, संपादक विकास जगताप उपस्थित होते। तसेच नाथपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्थांचे भीमराव दादा इंगोले, कैलास भांडलकर, माणिकदादा सावंत, साखरू वाघमारे, गव्हाणे सर यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक जाणीव आणि पत्रकारितेच्या मूल्यांना समर्पित असा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। जे शिबिराचं आयोजन केलेलं आहे ते व्हॉइस ऑफ मीडिया, शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठान, नाथपंथी डवरी गोसावी भटके समाज, भीमराव दादा इंगोले, शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वातून या सर्व हा उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे। प्रथमतः मी आपल्या भारत देशातील पहिले वृत्तपत्रकार श्री बाळशास्त्री जांभेकर यांना वंदन करतो आणि दर्पण नावाचं वृत्तपत्र त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सुरू केलं। याच्या अगोदर बेंगॉल गॅझेट नावाचं वृत्तपत्र भारतामध्ये होतं आणि आता या नंतर दर्पण वृत्तपत्रामधून सर्व शोषित समाजाचे आवाज, उपेक्षितांचे आवाज आणि प्रबोधनाचं काम या दर्पण वृत्तपत्रामधून या ठिकाणी 1832 साली सुरू झालेलं होतं। ते आज तागायत वार्ताहर लोकांना, वर्तमानपत्रामध्ये काम करणाऱ्या रिपोर्टर लोकांना ती एक प्रकारची शक्ती आहे। मला या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की या समाजाचा वंचित आवाज आहे, शोषित आवाज आहे, हा कोणापर्यंत पोहोचवायचा हे वृत्तपत्रकारांच्या हातामध्ये आहे। पृष्ठभाग तुम्हाला दिसतो चांगला, त्याच्यावरती खडबड काय असलं तर तुम्ही दणका मारता, पण त्या वृत्तपत्राच्या पृष्ठभागाच्या पलीकडे काय आहे, म्हणजे समाजाच्या पलीकडे काय आहे, याची चाकुरीबद्ध या ठिकाणी देखभाल तुम्ही केली पाहिजे आणि तुम्ही निरीक्षण ठेवलं पाहिजे। समाजात काय घडत आहे, उपेक्षित समाजाचे प्रश्न काय आहे, भटके विमुक्तांचे प्रश्न काय आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहे, झोपडपट्टी वासियांचे प्रश्न काय आहेत, गरिबांचे प्रश्न काय आहे, बीपीएल लोकांचे प्रश्न काय आहे, आयुष्यमान भारत या ठिकाणी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचते का, अनेक प्रकारच्या समस्या त्यांच्या पुढे आज निर्माण झालेल्या आहेत। आणि मग याच्यासाठी आवाज उठवण्याचं काम हे मीडियाचं आहे, पत्रकाराचं आहे। प्रिंट मीडिया मधून या ठिकाणी हे झालं पाहिजे, इलेक्ट्रॉनिक मीडिया मधून पण हे झालं पाहिजे, त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पण झालं गेलं पाहिजे। जर ही उत्तरदायित्वाची जबाबदारी वृत्तपत्रकारांनी घेतली तर निश्चितच या समाजाला आपला योग्य प्रकारचे न्याय मिळेल असं या ठिकाणी मला वाटतं। जर तुम्ही जर गाफील राहिला, वृत्तपत्रकार जर गाफील राहिले तर मग काय होईल, सगळा बेधुंद कारभार होईल। कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि चौथा स्तंभ लोकशाहीचा तो म्हणजे वृत्तपत्रकारिता। आज आम्ही व्हॉइस ऑफ मीडिया या संस्थेच्या आयोजन करून शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठान व भटके विमुक्त जाती सेवा संघ अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही पत्रकार बांधव, ज्येष्ठ नागरिक, समाजातील गरीब वंचित घटक आणि माझा भटका विमुक्त समाज यांच्यासाठी हे आरोग्य शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे। याच्यामध्ये विविध जे एक्सपर्ट डॉक्टर आहेत ते आम्ही बाहेरून बोलवलेले आहेत। त्याच्यामध्ये आर्थो सर्जन आहेत, हार्ट सर्जन आहेत, डायबिटीस आहेत, बीपी आहेत, म्हणजे सर्व शरीराच्या ज्या मुख्य व्याधी आहेत त्याच्यापासून सर्वसामान्याला सुटकारा मिळावा, त्याला त्याचा योग्य लाभ मिळावा
याच्यासाठी ह्या भव्य मोफत वैद्यकीय शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आणि या नाट्यगृहाच्या बाजूला माझा 350 ते 500 भटके विमुक्त समाज हा झोपडपट्टीमध्ये राहत आहे. वर्षानुवर्ष हा समाज त्या झोपडपट्टीमध्ये हलाखीच्या परिस्थितीत राहत आहेत आणि आम्ही शासन दरबारी त्याचा पाठपुरावा केलेला आहे की माझ्या समाजाला पक्की घरं या वसाहतीमध्येच या अंबरनाथ सर्कस मैदानामध्येच मिळावी, म्हणून आम्ही वेळोवेळी शासनाला पाठपुरावा करणार आहे. आगामी काळामध्ये ती आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही भव्य आणि आक्रमक स्वरूपाचे मोर्चे आंदोलन करून जोपर्यंत माझा समाज पक्क्या घरामध्ये राहण्यास जात नाही तोपर्यंत हे आमचे आंदोलन अधिक तीव्र राहणार आहे. त्यासाठी आमचे मित्र भीमराव दादा इंगवले, तसेच कैलास भंडलकर साहेब आणि प्राचार्य बाबूराव शिंदे असे आम्ही, तसेच माझे मित्र माणिकदादा सावंत, जाफरबाई सय्यद असा पत्रकार जो आमचा मित्रमंडळ आहे त्यांच्या मार्फतीनं हा आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करत आहोत. आगामी काळातही करत राहू आणि भविष्यात असेच हे आता छोटासा आम्ही मोफत आरोग्य शिबिराचा एक पहिलाच आमचा हा प्रयत्न आहे, उपक्रम आहे. याच्यानंतर आम्ही भव्य आणि असा मोठा कार्यक्रम वैद्यकीय शिबिराचं आयोजन करणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. हा जो कार्यक्रम आपण इथे आरोग्य शिबिराचा केलेला आहे, खरं म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आपण व्हॉइस ऑफ मीडियातर्फे दरवर्षी अनेक ठिकाणी सर्व जिल्हास्तरीय तालुकास्तरीय आपण कार्यक्रम घेत असतो. व्हॉइस ऑफ मीडिया ही एक संस्था अशी आहे की देशातील नंबर 1 संघटना आहे. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल फोरम आपण जे स्थापन केलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 52 देशाच्या वरती ही संघटना पोहोचलेली आहे. आणि ही संघटना फक्त पत्रकारांच्या सेवेसाठी उपलब्ध असते. कारण आम्ही पंचसूत्रीवर काम करतो. पत्रकारांचं आरोग्य, पत्रकारांचं शैक्षणिक किट वगैरे वाटप करतो. तसेच पत्रकारांसाठी घर, त्यांचा मुलांना शिक्षणाची काय गरज असेल त्या निमित्त आम्ही कामं करत असतो. दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही करत असतो. या वर्षी आम्हाला कार्यक्रम करायचा होता तर शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष मला भेटले. आपले मित्र आहेत, ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. ते म्हटले की सर आपण मिळून हा कार्यक्रम करूया, कारण माझ्या या सर्कस मैदानाच्या बाजूला आमचे समाजातले लोक आहेत, त्यांचा पण म्हणजे आरोग्याची तपासणी होईल आणि आपल्या पत्रकारांची पण होईल. त्या निमित्ताने आम्ही संदीप काळेशी बोललो, त्यांच्याशी संपर्क केला, त्यांनी आम्हाला परवानगी दिली, त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच हिंगोले साहेब झाले, शिंदे साहेब झाले, शिंदे बंधू आपले बाबूराव शिंदे साहेब आहेत, या सगळ्यांनी मिळून आम्हाला खूप मोठं सहकार्य केलंय आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हा एक कार्यक्रम आपला उभा राहिलेला आहे. त्यांच्या इथे आलेल्या सर्व नागरिकांचे, पत्रकारांचे आणि माझ्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या पदाधिकारी मित्रांचे, जिल्ह्यातून सिंधुदुर्गातून आमचे आपल्या रायगड जिल्ह्याचे आलेले आहेत, कडू साहेब आलेले आहेत, त्यांचे पण मी मनापासून स्वागत करतो. आणि या शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.